बाळ होत नाही या गोष्टीचा तुमच्या सेक्शुअल ॲक्टवरती किंवा सेक्शुअल लाईफवरती काय परिणाम होतो का? जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत असाल, ट्रीटमेंट घेत असाल, तर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला विशिष्ट काही दिवस सांगितलेले असतात. त्या दिवसांमध्ये प्रेग्नन्सी निश्चितपणे राहू शकते. त्यामुळे या दिवसांमध्ये शारीरिक संबंध आलेच पाहिजेत. अशा वेळी स्त्री आणि पुरुष या दोघांचं प्रेशर वाढू शकतं. पुरुषांमध्ये परफॉर्मन्स प्रेशर वाढू शकतं. तर स्त्रियांना या दिवसांमध्ये आपण कन्सीव्ह झालोच पाहिजे अशा प्रकारचे विचार सतत येत असल्या कारणाने अराउजल इश्यू देखील निर्माण होऊ शकतात. आणि ही क्रिया वारंवार होत असेल आणि प्रेग्नन्सी राहत नसेल तर सेक्शुअल ॲक्ट न राहता एक रुटीन टास्क बनून जातो. अशा वेळी तुम्हाला इमोशनली कनेक्टेड राहणं खूप गरजेचं असतं. आपापसात बोलून परफॉर्मन्स प्रेशर कमी करणं खूप गरजेचं असतं. याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला खाली सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर फॉलो करायला देखील विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सेव्ह करा आणि तुमच्या काही शंका असतील तर खाली कमेंट करू शकता. अगदी डायरेक्ट मेसेज म्हणजे DM देखील करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.